कराडी कना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज सकाळ सकाळी आलेलो रानात. ते कशासाठी तर हे बघा ड्रोन काय चोरांचं नाही, नाहीतर मंचला उसात काय चोरायचं देख काय, कारण की इथं काल्यात झाले सगळं चोरांचा सुळसुळाट. ड्रोन व्हिडिओ काढते आणि चोरी करते ती. हे ड्रोन चोरांचं नाही, आपल्या उसाच्या रानात आलेला रोग त्यासाठी आले औषध मारा. हे बघा बादल्या आणि बाटल्या सगळे औषध मारायचं चाललेलं. तेवढ्याच म्हणलं आता औषध मारून घ्यावं, कारण की पंपानं काय एवढ्यावर आणि एवढ्या मोठ्या ऊसात माराय काय जमत नाही. हे बघा ड्रोन आहे, चोरांचं असतं तर बारकं असतं, हे आहे मोठं. मग त्यानंतर आलो रानात, मग आला बघतोय तर काय पाऊस येऊन गेला होता. बैल बाहेर तशीच होती ती, आणि बैलांच्या खाली सगळा चिक्कू झालेला नाचून. आणि आता काय म्हणलं ही काय वैरण खायची नाही ती, त्यासाठी म्हणलं आता ह्यासनी आता वर बांधून घ्यायची. आणि वर बांधून घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो आता विंगाला कशाला तर तुम्ही बघा ही साप्त्यान खिळण दोऱ्या दिसते त्या. तर या बैलांचं सामान भेटण्याचं एकमेव ठिकाण इकडं कराडा भागात तर विंगातलं. मग इथं आलो होतो कशासाठी तर ही साप्त्या खिळ आणि डावी घ्यायची होती ती बैलांसाठी. आणि आपला येणार होता छकडा, आणि तेवढ्यात त्यांचा फोन आला की तुमचा छकडा रंगवून झालाय, एकदा बघा फायनल करा कसा आहे बघा. मग शेण्यात एक रायबा म्हणून बैल आहे, ते पण यूट्यूबला व्हिडिओ टाकतात. मग त्यांनी असं छकड्याचा त्यांच्या व्हिडिओ टाकलेला आणि तो बघितलेला, त्यात होती नंबर प्लेट मागाशी. मग मी पण म्हणलं आपल्या अर्जुनचं आता नाव टाकायचं म्हणलं छकड्याच्या पाठीमागं, त्यासाठी नंबर प्लेट लावून घेतली. आणि आज होतं आपल्या मंडळाच्या पूजेचं जेवण, आणि जेवण बनवलं होतं दुपारच्या 4 वाजता, आणि ते आत्ता 8 वाजता जेवाय वाढायला म्हणल्यावर झालेलं गार. आता म्हटलं सगळं गरम करून घ्यावं. मग हे असं गरम पातेल्या केली ते, आणि जेवाय वाढल्या पंक्ती. पहिल्यांदा असं माणसं बसवून घेतली एका साईडनं, आणि तवरी बारकी पोरं मला दंगा करायला लागली. पत्रा वाढर यो आहे बाब्या, आणि बाब्याला म्हणलं पत्राव्या वाढ, तर पत्राव्या वाडा यानं तास घुमवला. एक पत्रावा निघण याला. हे लई दिवसात मुंबईवरून आल्यामुळे असं होतं. आणि तेवढ्या ती बघा हळू तळांकात तोंड लपवते. मग बाब्यानं असे पत्राव्या काढल्या आणि वाढल्या, आणि हे द्रोण वगैरे सगळ्यांनी वाढलं असं. आणि अगोदर आम्ही वाढलं होतं त्यामुळे आम्ही आता जेवाय बसलो होतो, आणि ही आम्ही आत्ता वाढते ती अगोदर जेवाय बसलेली ती. आणि ही इकडं सगळी बसली होती ती, आणि आम्ही जेवाय बसलो म्हणल्यावर बघा हारागली ती किस्ती वाढायला. मग इकडनं ताज म्हणतोय आल्याला की वाढू काय खच्चून. आल्या म्हणतोय वाढ कशाला विचारतोयस. मग आम्ही रात्रीच्या 12 वाजता त्यानंतर आलो होतो वाटारला ट्रान्सपोर्टनं आपला छकडा येणार होता. म्हणजे ट्रान्सपोर्टचा तो ट्रक ड्रायव्हर म्हणतोय यावर टावेल आणि टोपी कुठं आहे, नुसता नारळ घेऊन आलाय. आम्ही म्हणलं आता रातचं तुला टावेल टोपी हुडकत बसतो. मग छकड्याला चाकं नव्हती, चाकं जोडून घेतली, आणि गाडीवर असं मांग्याला आणि बापूला छकडा दिला. आणि मागणं आशिष मेहरबान आणि मी जू घेऊन जाणार होतो ह्या गाडीवरून आपल्या. मग ही म्हणली ती हळूहळू जातो तोवर तुम्ही मागणंच या, नाही तर लय पुढं जाऊ नका. मग ह्यो असा रात्रीचा आरडायला लागला वाटारात. म्हणलं माणसं येतील बाहेर सगळी. मग त्यानंतर आता रानात आलो छकडा घेऊन, आणि असं ठेवला बाहेरच्या शेडात छकडा, आणि ह्यांनी काढायला चालू केलं स्नॅप. आणि हे होती ते आज मंडळात झोपायला, त्यामुळं काय रात्रीची गावलीत, नाहीतर 12 वाजता कोणाला बोलवता. आणि सगळा सेपरेट होऊन आलेला छकडा, त्यामुळं आता म्हणलं जाऊन झोपावं, कटाळा आलाय वाढून.